फारसं काही टेन्शन नाही ग मला. त्या गोष्टी बघता येतील. मुळात ज्या महत्वाच्या गोष्टी ज्यांची टेस्ट करायची आहे त्या गोष्टी माझ्या हातात आलेल्या आहेत. हेच खूप झालं. मग निवांतपणे मी ह्या टेस्टिंगसाठी घेऊन जाईन आणि मग काय, मग सुरू होतो तो बदला. माझ्यावर केलेल्या अपमानाचा, एक एक अपमानाचा एक एक बदला मोजून घेणार आहे. आणि अनुबाळा, मी पण तुला मोकळी सूट देते. त्यानंतर तुला जे काही वाटतं ना ते कर त्या कमळीचं. माझी काही हरकत नाही, तुला पूर्ण मुभा आहे. ऑफकोर्स गाण्याची तिची तर अशी मी वाट लावणार आहे ना, तिने ड्रीम मध्ये पण विचार नसेल केला. पण त्या गौरीचं काय झालं? तू तिला शोधणार होतीस ना? बरं झालं आठवण करून दिलीस ते आत्ताच. हॅलो, सांगितलेल्या कामाचं काय झालं? गौरी कुठे? मी काय तुम्हाला फुकट पोसायला ठेवलंय काय? नाही नाही, आधी तिला पकडायचं. अरे अख्खी मुंबई पालथी घाला. ती जिथं कुठे असेल तिला शोधून काढा आणि माझ्या समोर आणून बसवा. कळलं का? आणि त्याशिवाय पैसे मागायला यायचं नाही पुढचे. कळलं? चल ठीक आहे. होईल, हे काम पण होईल. अनु बेटा, आता एक गोष्ट करायची. आता खाली जायचं आणि असं दाखवायचं की काहीच झालं नाही, एकदम नॉर्मल. आणि मग बघत राहा त्या लोकांची नाटकं कशी वागतायत ते. आणि काही झालं तरी मी प्रॉमिस करते तुला, ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होणार नाही म्हणजे नाही. ज्या पद्धतीने अन्नपूर्णेने मला त्या कमळीसाठी घराच्या बाहेर काढलं होतं, अगदी त्याच पद्धतीने ती कशी वाजत गाजत घरात आली होती ना, अगदी त्याच पद्धतीने मी सुद्धा तिला घराबाहेर काढणार वाजत गाजत. त्या कामिनीला फार हलक्यात घेतलंय तिने, खूप हलक्यात घेतलंय. पण ही कामिनी म्हणजे नागिण आहे, नागिण. कधी काळी तिच्या शेपटावर जो काही पाय पडला होता तेव्हापासून तो जो काही डंख मारण्यासाठी म्हणून ती वाट बघतीये ना, असा डंख मारेल ना का कळणार नाही तिला. लक्षात ठेवा, कमळीचे या घरातले आता फक्त शेवटचे दिवस राहिलेले आहेत.